आज मध्यरात्रीपासून बेस्टचे तब्बल 36,000 कर्मचारी संपावर जाणार आहेत। या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त, महापौर आणि बेस्ट समितीच्या अध्यक्षांची बैठक घेतली। शनिवारी संध्याकाळी महापौर बंगल्यावर ही बैठक पार पडली। एवढ्या मोठ्या संख्येने बेस्टचे कर्मचारी संपावर गेल्यास मुंबईकरांना याचा मोठा फटका बसू शकतो। त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महापौर आणि आयुक्त आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडूंची निवड झाली। यूपीएच्या गोपाळकृष्ण गांधी यांचा पराभव करत व्यंकय्या नायडूंनी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली। व्यंकय्या नायडूंना 516 तर गोपाळकृष्ण गांधींना 244 मतं मिळाली। दरम्यान उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 785 पैकी 771 खासदारांनी मतदान केलं। त्यापैकी 11 मतं बाद ठरवण्यात आली। 11 ऑगस्टला व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतील। जो उपराष्ट्रपति का दायित्व निभाते समय जो भी काम मुझे करना है उसको सही ढंग से, सही पद्धति में, उचित मात्रा में मैं करने के लिए प्रयास करूंगा। गुजरातमध्ये राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेली दगडफेक भाजपनंच घडवून आणली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला। काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कारवर शुक्रवारी गुजरातमध्ये दगडफेक करण्यात आली होती। या हल्ल्यात राहुल यांना कोणतीही इजा झाली नसली तरी सुरक्षा रक्षक जखमी झाला होता। गुजरातमधील पूरग्रस्त बनासकांठा जिल्ह्यात धानोरामधल्या राहुल यांच्या कारला जमावानं लक्ष्य केलं। या प्रकरणी भाजपच्या एका स्थानिक नेत्याला अटकेत घेण्यात आलं आहे। कल की घटना में इतना बड़ा पत्थर बीजेपी के वर्कर ने मेरी ओर मारा, मेरे पीएसओ को लगा। मोदी जी और बीजेपी आरएसएस का राजनीति का तरीका है और क्या कह सकते हैं। गुजरातमध्ये राहुल गांधींच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात सुद्धा उमटले। काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे रस्त्यावर उतरल्या आणि हल्ल्याचा निषेध केला। तर इकडे ठाण्यामध्ये भाजप कार्यालयाबाहेर पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आणि मोदींच्या विरोधात घोषणाबाजी केली। हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करा अशी मागणी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली। गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांवर घोटाळ्याचे आरोप झाले, त्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झाली। आज मुंबईमध्ये काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। यावेळी घाटकोपरमधील मेहतांच्या घरात घुसण्याचाही प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी संजय निरुपम आणि सचिन सावंत यांना अडवलं। त्यानंतर दोघेही रस्त्यावरच ठाण मांडून बसले। गृहनिर्माण मंत्रीपदाचा गैरवापर करत मेहतांनी एमपी मिल कंपाऊंडच्या एसआरए घोटाळा करण्याचा प्रयत्न केला। तसंच मेहतांनी मंत्रिपदाचा अधिकार वापरत मुलांना लाभ करून दिला असा आरोप काँग्रेसचा आहे। विरोधकांच्या आंदोलनानंतर आता मेहता राजीनामा देतात का आणि पारदर्शी कारभाराचा डंका पिटणारे मुख्यमंत्री मेहतांचा राजीनामा कधी घेणार हा प्रश्न कायम आहे। लष्कर-ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराच्या जवानांना यश आलं। काश्मीरच्या सोपोरमध्ये सीआरपीएफ आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली। खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून 3 AK-47 रायफल्स आणि काही शस्त्र हस्तगत करण्यात आली। सोपोरमध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं। दहशतवाद्यांचा सुगावा लागल्यानंतर त्यांना शरण येण्याचं आवाहन करण्यात आलं, मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्यानंतर जवानांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर देत त्यांचा खात्मा केला। देव तरी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय उत्तराखंडमध्ये आला। बागेश्वरवरून बरेलीला जाणारी यात्रेकरूंची बस जात असताना डोंगरावरून पाण्याचा लोंढा आला आणि काही सेकंदात बस लोंढ्यासोबत दरीत वाहून गेली। सुदैवाची गोष्ट म्हणजे एवढा भीषण अपघात होऊनही एकाही यात्रेकरूला दुखापत झाली नाही। बसमध्ये 20 पेक्षा जास्त भाविक होते। ही बस तब्बल 25 मीटर खोल दरीत कोसळली। त्यानंतर आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झालं आणि लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं। 328 कोटींच्या पीक कर्ज घोटाळा प्रकरणी मुख्य सूत्रधारांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेत। मध्यंतरी मराठवाड्यातल्या हजारो शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्या नावानं 328 कोटींचं पीक कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता। या घोटाळ्यामागे रासपचे नेते आणि गंगाखेड साखर कारखान्याचे संचालक रत्नाकर गुट्टे यांचा हात असल्याचा आरोप आहे। त्यामुळे औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानंतर रत्नाकर गुट्टेंच्या अडचणी वाढणार आहेत। त्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होतीये।
मुंबई विद्यापीठाचे सर्व पेपर 5 ऑगस्टपर्यंत तपासून निकाली लावले जातील अशी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली होती. मात्र अजूनही 2,44,000 पेपर तपासायचे शिल्लक आहेत. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बोलताना 15 ऑगस्टची नवी डेडलाईन दिली होती. ही डेडलाईन संपायला अजूनही 10 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे येत्या 10 दिवसात 2.5 लाख पेपर तपासून होणार का यावर प्रश्नचिन्ह आहे. अनेक संघटना आणि विरोधक रोज या विरोधात निदर्शनं करतायत. त्यामुळे आता विद्यापीठापुढे मोठं आव्हान आहे. आंबोलीतल्या दरीत कोसळलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात तब्बल 5 दिवसांनी यश मिळालं. शुक्रवारी दुपारी बीडच्या प्रताप राठोडचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर शनिवारी शोध मोहिमेच्या 5व्या दिवशी गडहिंग्लजच्या इम्रान गार्दीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. बाबल अल्मेडा आणि त्यांच्या टीमनं दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यामुळे गेल्या 5 दिवसांपासूनची कुटुंबियांची विषण्ण करणारी प्रतिक्रिया आता संपली. सोमवारी दारूच्या नशेमध्ये या दोन्ही तरुणांचा दरीमध्ये तोल गेला. तेव्हापासून सुरू असलेली शोध मोहीम तब्बल 132 तासानंतर संपुष्टात आली. कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातल्या कवठेसार गावात महिलांनी एकत्र येत दारूची भट्टी जाळली. महिलांचा हा रुद्रावतार पाहून दारूची भट्टी चालवणाऱ्यांना सुद्धा पळ काढला. कवठेसार गावाबाहेर दानोळी रोड लगतच्या शेतामध्ये चोरी छुपे दारूच्या भट्ट्या सुरू होत्या. दारूच्या व्यसनांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आता तरुण वर्गही गावठी दारूच्या आहारी जाऊ लागला होता. त्यामुळे महिलांनी काही ग्रामस्थांच्या मदतीनं रात्रीच्या वेळी दारूच्या भट्ट्या पेटवून दिल्या. स्वदेशीचा स्वीकार आणि चिनी वस्तूंच्या बहिष्काराचं आवाहन करण्यासाठी नागपूर आणि जळगावात 2 मोहिमा राबवल्या गेल्या. नागपुरात राष्ट्रीय स्वदेशी सुरक्षा अभियानाअंतर्गत मोठी जनजागृती करण्यात आली. चीन भारतात दुय्यम दर्जाच्या वस्तू पाठवत स्वतःची अर्थव्यवस्था मजबूत करतो आहे. त्यामुळे भारतातले उद्योग हद्दपार होत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. तिकडे जळगावात विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेद्वारे चिनी मालावर बहिष्कार या विषयावर जनजागृती मोहीम घेण्यात आली. या मोहिमेला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. परदेशातल्या कार्यक्रमाच्या प्रमोशन व्हिडिओमध्ये हमारा पाकिस्तान असं म्हणणाऱ्या मिका सिंगनं स्पष्टीकरण देण्यासाठी नवीन व्हिडिओ पोस्ट केलाय. व्हिडिओमध्ये वापरण्यात आलेल्या शब्दांवरून गैरसमज झाल्याचं मिका सिंगनं म्हणालाय. तसंच मी पाकिस्तानसाठी नव्हे तर फक्त भारतीयांसाठी शो करणार असल्याचंही मिकानं सांगितलं. रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील केळशी समुद्रात लाटांच्या तडाख्यामुळे मासेमारी करणारी बोट पलटी झाली. बोटीमधल्या 6 जणांपैकी 5 जण सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले. मात्र पलटी झालेल्या बोटीखाली अडकल्यानं एकाचा मृत्यू झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जणांनी मासेमारीसाठी बोट पाण्यात उतरवली. मात्र भरतीची वेळ असल्यामुळे त्यांना लाटांच्या तडाख्याचा अंदाज आला नव्हता. जोरदार लाट आल्यामुळे बोट पलटली आणि 6 जण पाण्यात पडले. त्यापैकी 5 जण सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले तर एकाचा दुर्दैवी अंत झाला.